हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे आपला साधा सिंपल असा घरेलू टाईपचा पिझ्झा. त्यासाठी इथे मी कच्च्या केळ्याचा वापर केलेला आहे आणि आपल्या घरातलेच मसाले वापरून हा पिझ्झा, गव्हाचा पिझ्झा आहे हा, तो मी तयार केला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. ते घेतलेले आहे मोझरेला चीज, टोमॅटो, कांदा, मसाला घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली, हळद, हिंग, जिरा पावडर, लसूणची पेस्ट घेतली, मसाला आणि धणा पावडर. एवढे साहित्य मी पिझ्झा बनवण्यासाठी वापरले आहे. आता इथे मी घेतलेले आहेत केळी, बॉईल करून घेतलेले. इथे मी केळा उकडून घेतला आहे अगोदर आणि त्याच्यानंतर त्याचं थोडं किसून घेतलं आणि थोडे पीसेस ठेवले आणि ते खायला छान लागतात. थोडेसे मॅश करते. त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकू, थोडीशी हळद, थोडी हिरवी मिरची, थोडा हिंग, थोडा मसाला, भाजलेला जिरा पावडर, थोडंसं धना, थोडं कांदा, थोडं टोमॅटो. हे सगळं मिक्स करायचे. थोडं मीठ पण टाकायचं. ते मी मॅजिक मसाला टाकते थोडा. सुद्धा मिक्स करते. हा आपला घरगुती पिझ्झा आहे, त्याच्यामुळे घरातल्याच वस्तूपासून मी सगळं बनवलेलं आहे. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. ती चटणीसुद्धा आहे. आपल्याकडे ज्या चटण्या असतील त्या यूज करायचं. टॉमॅटो सॉस तर असतोच आपल्याकडे, ते लावायचं. आपल्या घरी सुक्या चटण्या असतात त्यासुद्धा लावल्या तरी चालते. साधा सिंपल असा आपला हा पिझ्झा आहे. तर ह्याच्यावर आपण टाकूया आपण केलेली बॅटर. केळ्याचे केलेले आहेत. तुम्ही भाज्यांची सुद्धा केलं तरी चालेल. आपल्याकडे मिक्स भाज्या असतात त्याचंसुद्धा केलं तरी चालेल. मुलं आवडीने खातात. मुलांना असं वेगवेगळं हवं असतं. नेहमी आपण कॅप्सिकम, ह्याच्यावर माझ्या मोझरेला चीज नाही आहे म्हणून मी आता ह्याच्यावर माझ्याकडे जी चीज आहे ते मी वापरणार आहे.
तुमच्याकडे मोजरेला चीज असलं तर टाका, त्याने आणखीन छान येतं त्याला टेस्ट. याच्यावर आपण ठेवूया झाकण. तर बघूया आपण पिझ्झा झाला का. खाली पण कुरकुरीत झालेले तुम्ही बघू शकता. मी बनवलेला गव्हाचा पिझ्झा ही रेसिपी तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा असाच साधा सिंपल असा पिझ्झा आपल्या घरात बनवा. माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.